नमस्कार मंडळी. सध्या गरमी एवढी वाढले ना, असं वाटतं की काहीतरी सतत थंड खात राहावं. म्हणूनच ना इथे मी दही आणि साखर खाते. कोणाकोणाला दही आणि साखर खायला आवडते मला कमेंट करून सांगा. दुपारी असंच बसलं होतं, कंटाळा आला होता. म्हटलं सकाळीच ना भोपळा आणला होता, म्हटलं याच्या घाऱ्याच बनवून घेऊ. म्हणून ना इथे मी घाऱ्या बनवायला घेतल्या. खरं सांगू का, मला हा भोपळा खिसायचा ना खूप कंटाळा येतो. म्हणूनच ना आमच्या आहोनी मला हा भोपळा खिसून दिला. बरेच दिवस झाला आयब्रो केल्या नव्हत्या, म्हणून त्याही सकाळी करून आली. आणि आयब्रो केल्यावर ना चेहऱ्याला एक वेगळीच चमक येते. भोपळा तर किसला होता आणि इथे मी घाऱ्या बनवायला घेतल्या. मस्त कढईमध्ये ना किसलेला भोपळा टाकला, किसलेला गूळ टाकला आणि छान मिश्रण एकजीव करून घेतलं. हे मिश्रण ना जसं जसं शिजायला लागतं ना तसं तसं त्याचा वास एवढा छान येतो ना, आणि हा वास ना मला खूप आवडतो. तुमच्यासोबतही असंच होतं का? तर छान असं मिश्रण ना शिजू दिलं. त्यात वेलची पावडर टाकली आणि सगळं मिश्रण ना परातीमध्ये थंड होण्यासाठी ठेवून दिलं. थोडंसं थंड झाल्यावर त्याच्यात ना गव्हाचं पीठ टाकायचं आणि जेवढं पीठ बसेल तेवढं टाकून द्यायचं आणि मस्त अशी कणिक करून घ्यायची आणि लगेच लाटायला घ्यायची. आता एक एक करून लाटत बसण्यापेक्षा ना मी मोठी चपातीच लाटली आणि वाटीच्या साह्याने ना असे काही घाऱ्या करून घेतल्या, जेणेकरून ना आकार सगळ्यांचे एकसारखे होतात. आणि त्यात ना अंशूची आमच्या लुडबुड चालूच होती मला मदत करायची. मस्त सगळ्या अशा घाऱ्या बनवून घेतल्या. कढईमध्ये तेल तापवलं आणि एक एक करून ना सगळ्या घाऱ्या अशा तळून घेतल्या. अशा टम्म फुगलेल्या घाऱ्या बघून ना मला तर छान वाटत होतं. आणि घाऱ्या बनवून झाल्यावर ना गरमीने एवढं हैराण केलं होतं की काय सांगू. त्यातच ना अंशूला आमच्या एक गोड सरप्राईज भेटलं. माझ्या एका फ्रेंडने ना अंशूसाठी गाडी पाठवली होती आणि अंशू एवढा खुश झाला होता ना ती गाडी पाहून, आणि त्याचं ना ते खोलून बघायचं चाललं होतं. तर असा होता माझा आजचा दिवस. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.